रामटेक एवं पार्श्वनी तहसील अंतर्गत आने वाले पटगोवारी, आमटी, चुचुभुवन एवं नया कुंड को मिलाकर कुल 3000 एकड़ कृषि भूमि में आने वाली एमआईडीसी को लेकर पटगोवारी के सैकड़ों किसानों के द्वारा पंचायत समिति रामटेक कार्यालय में पैदल मोर्चा निकाला गया, जिसमें शासन प्रशासन सहित स्थानीय विधायक के विरोध में नारे लगाते हुए किसान एसडीओ कार्यालय पहुंचकर उन्होंने जमकर नारेबाजी की, जिसके बाद तहसीलदार रमेश कोल्पे को किसानों सहित प्रहार के जिलाध्यक्ष रमेश कारीमोर तथा पंचायत समिति सदस्य कला ठाकरे के द्वारा 100 से अधिक किसानों के हस्ताक्षर का ज्ञापन देकर एमआईडीसी की मान्यता रद्द करने की मांग की गई। साथ ही आंदोलन की भी चेतावनी दी गई। मला समजले की आमची सुपीक जमीन, चांगली जमीन ही एमआयडीसी करिता आमदार साहेब यांनी देण्याचा निर्णय घेतला आहे, तरी पण आमच्या त्या गोष्टीला विरोध आहे। आमची जमीन आम्हालाच हवी। मी उदाहरण देतो, एक एमआयडीसीची जे शासनाच्या जमिनीवर एमआयडीसी घ्या, नाहीतर त्या पुट्टीपुरी साईडला खाली जागा पडलेली आहे ते पूर्ण करा आणि आम्हाला आमच्या जमिनीशिवाय इतर जमीन दुसरी पाहिजे नाही। आमचं गाव आम्हालाच हवं आहे। एमआयडीसी आणून ज्या पद्धतीने स्वमालकाच्या जमिनीवर, स्वहक्काच्या जमिनीवर शेतकरी ताटांनी मान उभी करून जगत आहे, त्या सर्व शेतकऱ्यांना एमआयडीसी आणून तिथे त्या एमआयडीसी मध्ये एक नौकर, एक कामगार बनवण्याचे काम एमआयडीसीच्या माध्यमातून होणार आहे। स्व हक्काच्या जमिनीवर तो व्यक्ती, तो शेतकरी, त्याचे मुलंबाळं ज्या पद्धतीने राबतील आणि त्यांना नौकर बनवून स्वतःच्याच जमिनीवर काम करावं लागेल, असा हा कट शासनाच्या माध्यमातून, आमदार रामटेकच्या आमदाराच्या माध्यमातून होत आहे। याचा सर्व शेतकरी मिळून निषेध करत आहे। आम्ही स्वहक्काच्या जमिनीवर मालक बनून जगण्याचा उद्देश ठेवतो। आम्ही कोणाच्या घरात जाऊन नौकर बनण्याचा उद्देश ठेवत नाही। त्यामुळे आमच्या या एमआयडीसीला निषेध आहे, निषेध आहे, निषेध आहे। तोपर्यंत एमआयडीसी येतपर्यंत आम्ही आता आपल्या मालकीचे स्वतः आणि मालक आहोत। आम्ही त्याच एमआयडीसी जे प्रायव्हेट सेक्टर या कंपन्या येतील तिथं आम्ही चौकीदारीची नोकरी करणार आहोत, असा धोरण या इच्छा आमदारांनी राबवलं आहे। इथे शेतकऱ्यांना न विचारता मग हलगर्जीपणाने एमआयडीसी पुष्कळ जागा आहे, मिहानमध्ये पण आहे, तिथं आहे, तिथे इन्व्हेस्टर आले का? आपण बघितलं पांजी म्हणून एक गाव आहे, तिथील याच्या अगोदर काय झालं, काही काळापूर्वी तिथची जागा असेच कोणी एमआयडीसी मध्ये घोषित झाली। त्यावेळेस त्यांची तिथील शेतकऱ्यांनी काय केलं, जे 10 रुपयाचं पेन होतं तर 50 रुपयाच्या, 1500च्या मोबाईल 15,000च्या, असे करून ते बर्बाद झाले। आता त्यांची परिस्थिती पाहून तशी परिस्थिती आमच्या गावाची होणार आहे। म्हणून आमचा एमआयडीसीला विरोध आहे आणि हे पूर्ण षडयंत्र हे आमदाराचं आहे ना, म्हणून आमदाराचा निषेध म्हणून आम्ही आमदाराला गावात येऊ देणार नाही जोपर्यंत एमआयडीसी रद्द होणार नाही। उद्या आमच्या शेतकऱ्याचे पोरं तिथं कंत्राटी कामगार राहतील, मजूर 12-13 हजार रुपयाच्या वर महिना भेटणार नाही, अशी अवस्था तिथं केली जात आहे। कमीत कमी आमच्या जवळ काही नाही तर आमची शेती आहे, त्याच्यामुळे आमच्या पिढ्यानं पिढ्या त्याच्यावर चालू शकतात। मात्र याचा कोणताही विचार आमदारांनी केला नाही। त्यांची स्वतःची इच्छा आहे की कसंही करून इथं एमआयडीसी झाली पाहिजे। कशासाठी आली पाहिजे? आताच का आठवली एमआयडीसी? जेव्हा निवडणुकीला 3 महिने बाकी आहे तेव्हाच तुम्हाला एमआयडीसी कशी आठवली? ते याच्यासाठी आठवली का आता कसंही करून घाई गडबडीमध्ये ते करून आणायचं, एखाद्या मंत्र्यालय, मुख्यमंत्र्यालय घेऊन त्याच्या भूमिपूजन करायचं आणि त्याच्या पुरा रामटेक विधानसभात बॅनर पोस्टर लावायचे, सांगायचं की मी रोजगार आणत आहे, रोजगार आणत आहे, रोजगार आणत आहे, आणि मतं घेऊन घ्यायचं, निवडून यायचं आणि मग रोजगार येऊ नाही तर नाही हो, यांना काही घेण दे नाही। पण शेतकऱ्याची जमीन गेली कायमची। आणि म्हणून बेरोजगाराचा जो मोठा प्रश्न आहे आणि तो गावागावात त्याला प्रश्न विचारला ते रोजगाराचं का केलं, तो प्रश्नापासून लपण्यासाठी, तोंड लपवण्यासाठी ते आता त्यांनी एमआयडीसी हा विषय आणलाय आणि त्यासाठी पटगोवारी, चीजभुवन, आंबडी, नयाकुंड इथच्या शेतकऱ्याचा जीव घ्यायला आमदार निघाले असा माझा आरोप आहे। आणि त्यासाठी आम्ही इथं आंदोलनाला आहे, आज निवेदन दिलंय। पुढे समजा शासनाने याच्यावर शेतकऱ्याची बाजू मांडून न घेता किंवा समजून न घेता कारवाई केली तर निश्चितपणे आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। रामटेक से अजय मेहरकुले की रिपोर्ट। फॉर्चून एक दंत, आपके सपनों का घर। फॉर्चून इंफ्रा ग्रुप लेकर आए हैं आपके सपनों का घर। मौजा वेड़ाहारी में आउटर रिंग रोड से मात्र 300 मीटर की दूरी पर, 2.5 किलोमीटर फ्रॉम खापरी मेट्रो स्टेशन, 3 किलोमीटर फ्रॉम इंटरनेशनल एयरपोर्ट, 3 किलोमीटर फ्रॉम मिहान, 500 मीटर की दूरी पर पोदार इंटरनेशनल स्कूल, 2 किलोमीटर की दूरी पर वर्धा रोड और बीसा स्क्वायर,
Special amenities: tree plantation, cement road, drainage line, sewerage line, water source, electrification, fencing to entire layout, and many more facilities are available. 80% bank finance also available. For more details, please contact Mr. Kailash Patle, Director, 8605673995. Office, plot number 7, second floor, Utkarsh Society, near Purti Super Bazaar, Pisa Road, Nagpur.